सर बरेच विषय आपण डिस्कस करतोय आणि लहान मुलांचं किंवा टीनेज एज जे असतं त्या वयातल्या मुलांचा जर विचार आपण करू तर त्यांच्या स्वभावामध्ये असा अचानक आपल्याला बदल पाहायला मिळतो आणि पॅरेंट्सही विचारात पडतात की इतके दिवस व्यवस्थित होतं आणि अचानक असा बदल झालेला आहे. तर त्यासाठी म्हणजे विथ मेडिसिन आपल्याला जायला पाहिजे की दुसरा काही उपाय आपण करू शकतो? कसं असते, मेडिसिन इज ऑलवेज नॉट द फर्स्ट ऑप्शन. पहिला गोष्टी आम्हाला हे डोक्यात ठेवायला लागते की ते चेंजेस जे आते टीनेजमध्ये दॅट्स ऑल्सो नॉर्मल. तुम्ही म्हटले की आता आता म्हणजे बरं होय होता, ना. आता असं झालं, दॅट चेंज इज ऑल्सो नॉर्मल. ओके. सो चेंजला आम्ही लेबल करायचं गरज नाही की दॅट इज अबनॉर्मल. म्हणजे हां, कधी कधी असं होते की एकदम त्यांचे इमोशन्स, त्यांचे अँगर इश्यूज खूप वाटते, दॅट इज होय ना. अबनॉर्मल. बट अदरवाईज मोस्ट टीनेजरमध्ये जे येते बिकॉज ऑफ अगेन हार्मोनल इम्बॅलन्सेस. सो टीनेजमध्ये खूप इम्बॅलन्स, हार्मोनल चेंजेस आमच्या बॉडीमध्ये होते, आमच्या माइंडमध्ये होते. अँड नॉट ओनली दॅट, त्यांचं एक दृष्टिकोन वेगळं असते. टीनेजमध्ये त्यांचं एक दृष्टिकोन वेगळं होते, त्यांचं स्वतःचं एक थॉट प्रोसेस सुरू होते. तिथपर्यंत काय असते, आई वडील काय म्हटले दॅट्स देअर थॉट प्रोसेस, दे डोंट हॅव देअर ओन थॉट प्रोसेस. पण Correct. आता त्यांच्या स्वतः थॉट प्रोसेस सुरू होते आणि त्यांना वाटते की हे कसं, मी जे विचार करतो ते बराबर आहे, की माझे आई वडील जे सांगते ते बराबर राहायलाच पाहिजे असं काही नाही की. आणि एक रेबलिस्टिक ॲटिट्यूड पण सुरू होते आणि पियर प्रेशर त्यांनी बघणार, त्यांचं कम्पेअर करते दुसऱ्यांचं बद्दल. हे दीज आर नॉर्मल चेंजेस. त्यांना काही विशेष ट्रीटमेंटचं गरज नाही. जर गरज पडले तर काउन्सिलिंग, आणि कमी नाही झाले तर गोळीचा आम्ही प्रयोग करू शकतो. ओके.